बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आला होता आणि तुम्ही काय केला, कुणी अर्धवट सोडवला आणि काहींनी चुकीचा सोडवला. का तर प्रश्न नीट वाचला नाही. आधी आपण प्रश्न वाचून घेऊ. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे जेवढ्या रांगा असणार आहेत त्या रांगेत तेवढीच मुलं असणार आहेत. इथपर्यंत प्रश्न समजला. पुढं जर प्रत्येक रांगेत 23 मुले असतील, आता इथं त्यांनी सांगितले प्रत्येक रांगेत किती मुले आहेत? 23 मुलं. म्हणजे आपल्याला काय समजलं, 23 मुले आहेत. मग पहिलं वाक्य काय होतंय, जेवढ्या रांगा तेवढीच मुलं. मग 23 मुलं आहेत म्हणल्यावर रांगा किती झाल्या? 23. रांगा पण 23. मग 23 रांगा 23 मुलं. आपल्याला इथपर्यंतची माहिती कळाली. तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती? अगोदर आपल्याला काय करावं लागेल, सगळी मुलं किती, बरोबर ना. प्रत्येक मुलांच्या सर्व मुलांच्या पायांची संख्या विचारली. त्यासाठी आधी आपल्याला विद्यार्थी संख्या किती आहे हे काढावं लागेल. 23 रांगेमध्ये प्रत्येक रांगेत 23 मुलं आणि रांगा एकूण किती? 23. त्यासाठी काय करावं लागणार? गुणाकार. चल गुणाकार कर. पुढे करायचं. बघा प्रांजलीने गुणाकार केलाय. 23 गुणिले 23 उत्तराला आलेलं आहे 529. तुम्ही एवढंच केलं आणि पर्याय 529 आहे म्हणून लगेच उत्तर निवडलं तर हे उत्तर तुमचं चुकीचं ठरणार आहे. कारण इथपर्यंत आपली अर्धीच पायरी झाली. आता 529 काय झालेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या झाली. बरोबर आहे. 23 रांगेप्रमाणे सगळे विद्यार्थी झाले 529. पण विचारलंय काय, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती? आता 529 मुलं म्हणल्यावर प्रत्येकाला किती पाय आहेत? 2. मग प्रत्येकाला पाय 2 म्हणल्यावर आपण 529 उत्तर ठरवू शकतो का? नाही. आपल्याला विद्यार्थी संख्या समजली 529, प्रत्येकाचे पाय 2. त्यामुळे आता पुढची पायरी काय करावी लागणार आहे, सांग प्रांजली. अगोदर काय करणार? बेरीज. 529 अधिक 529 असंही करू शकता किंवा 529 ला 2 ने पण गुणाकार करू शकता तुम्ही, कारण 2 पाय आहेत प्रत्येकाला म्हणून. तर उत्तर आलेलं आहे 1058 आणि पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार